गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर नेक्स्ट जो टॉपिक आहे तर तो लर्न करण्याच्या अगोदर मी तुम्हाला जो एक मागे होमवर्क दिला होता तर त्याबद्दल थोडंफार सांगतो. तर बघा, आपण असं म्हटलं होतं त्या होमवर्कमध्ये टी इज डिपेंड ऑन मास, लेंथ अँड ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बरोबर आहे. मग सर्व विद्यार्थ्यांनी काय केलं की टी म्हणजेच या एम ची पॉवर काढली किती आहे ए, एल ची पॉवर काढली बी आणि जी ची पॉवर काढली सी. ठीक आहे. एल ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली इथं बघा 1/2 आणि जी ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला -1/2. ओके. आणि एम ची जी पॉवर मिळाली ती मिळाली 0. ओके. म्हणजे यावरून असं लक्षात आलं की टी हा फक्त डिपेंड आहे एल अँड कशावर, जी वर. ठीक आहे. मग आता हे 1/2 आणि -1/2 कशा प्रकारे लिहू शकतो आपण? आणखी एक समोरची स्टेप बघा. तर टी इज इक्वल टू एल पॉवर हाफ, म्हणजे याला काय लिहायचं स्क्वेअर रूट मध्ये. काय लिहायचं याला स्क्वेअर रूट. हाफ पॉवर म्हणजेच काय स्क्वेअर रूट. ठीक आहे. -1/2 पॉवर मायनस आहे म्हणजेच हा कशामध्ये असेल, डिनॉमिनेटर मध्ये असेल. आणि याची पण पॉवर काय आहे 1/2 आहे म्हणजेच जी. ओके. दॅट इज टी इज इक्वल टू √(L/G). बट फॉर्म्युल्यामध्ये काय आहे टी इक्वल टू ट्वाइस पाय √(L/G). ठीक आहे. हा जो ट्वाइस पाय आहे दिस इज कम्स फ्रॉम व्हेरियस एक्सपेरिमेंट. ओके. लक्षात टी इक्वल टू ट्वाइस पाय √(L/G). ठीक आहे. तर पहा कोणकोणते विद्यार्थी होमवर्क सॉल्व्ह करत आहेत, कोणकोणते सॉल्व्ह करत नाही आहेत. मी स्पेशली आता सर्वांचे नाव घेतो. बघा, जर थोडेसे जवळपास 10 ते 12 मुली आहेत आणि 7 ते 8 मुलं आहेत, एवढेच विद्यार्थी फक्त रेग्युलरली होमवर्क सेंड करतात. आणि काही विद्यार्थी असे आहेत की आजच्या होमवर्कचं जे आन्सर आहे ते 8 दिवसानं पाठवतात. काही विद्यार्थी असे आहेत की एका महिन्यानं पण पाठवतात. ठीक आहे. म्हणजे जे रिफ्लेक्शन ऑफ लाईट पाहिलं होतं आपण, त्या होमवर्कचे आन्सर सध्या येत आहे. ठीक आहे. दिस इज नॉट गुड फॉर यू. तर बघा, जे रेग्युलर लेक्चर आहेत ते कंटिन्यू करा आणि त्यानंतर लगेच होमवर्क सेंड करायचे. ठीक आहे. तर पहा, तर अशा प्रकारे हा सर्व होमवर्क होता. ठीक आहे. तर पहा, नेक्स्ट टॉपिक आता पाहू आपण. बाकी जे विद्यार्थी होमवर्क करतात, जे विद्यार्थी करत नाहीत त्यांचे पण नाव मी डिक्लेअर करेल. ठीक आहे. व्हिडिओमध्ये घेणे ते योग्य नाही आहे. ओके. तर बघा, बघा आता टॉपिक काय, एरर. टॉपिक काय आहे, टॉपिकचं नाव काय आहे, एरर आहे. आपल्या युनिटचं नाव काय आहे, युनिट अँड मेजरमेंट्स. मेजरमेंट म्हणजे काय, सगळ्या गोष्टी मोजणे म्हणजे मेजरमेंट. बरोबर आहे ना. मग या मोजण्यामध्ये काय एरर येत असतील? हो, येतात एरर. बरोबर आहे ना. एरर हे येतातच. बरोबर आहे ना. गोष्ट कोणती पण असो, परफेक्ट या वर्ल्डमध्ये कोणीच नाही आहे. या वर्ल्डमध्ये परफेक्ट असं कोणीच नाही आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी एरर आहे. प्रत्येक कोणी काम कोणत्या पद्धतीने करते त्याच्यावर डिपेंड आहे की तो किती एरर आणतो. बरोबर आहे ना. एखादा तुमचा मित्र आहे, तुमचे 2 मित्र आहेत, त्यांना मी असं म्हटलं की तू ही लेंथ मोज. बरोबर आहे. एखादा म्हणेल की सर 5 मीटर 2 सेंटीमीटर. एखादा दुसरा येईल तो म्हणते की नाही सर 5 मीटर आणि 1 सेंटीमीटर भरली. म्हणजे इथं काय येत आहे, एरर येत आहे. इथं काय येत आहे, एरर येत आहे. बरोबर आहे ना. ऍक्च्युअल लेंथ काय आहे 5.3 म्हणजे 5 मीटर 3 सेंटीमीटर. बरोबर आहे. दोघांमध्ये पण काय आला, एरर आला. मोजण्यामध्ये एरर आला, मेजरमेंटमध्ये एरर आला. बरोबर आहे ना. का बरं आला? ड्यू टू ह्युमन. दोघांचं पण कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नव्हतं. बरोबर आहे ना. त्याच जागी मी एखादा दुसरा विद्यार्थी आणला, त्याला मोजायला लावलं, त्याने ॲक्युरेट मोजलं 5.3. बरोबर आहे ना. 5 मीटर 3 सेंटीमीटर बरोबर त्यानं मोजलं, म्हणजे त्यामध्ये एरर आला नाही. बरोबर आहे ना. म्हणजे त्यांनी केअर घेऊन मेजर केल्या सर्व गोष्टी. बरोबर आहे ना. मग सेम थिंग तेच आहे की मेजरमेंटमध्ये एरर. मग मेजरमेंट सर्व आल्या, इथं फिजिक्सचे एक्सपेरिमेंट पण आले. बरोबर आहे ना. या सर्व गोष्टींमध्ये एरर का बरं येतात? बरोबर आहे ना. त्याचे टाईप्स कोणते आणि नेमकं एरर म्हणजे काय? बरोबर आहे ना. हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. त्यामुळे हे जे सर्व लेक्चर आहे काळजीपूर्वक ऐका आणि बघा. टॉपिक आहे आपला एरर इन मेजरमेंट अँड इट्स क्लासिफिकेशन. एरर इन मेजरमेंट, एरर म्हणजे काय आणि त्याचे क्लासिफिकेशन, त्याचे कशा प्रकारे वर्गीकरण केलेलं आहे
तर ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, तर सर्वात अगोदर एरर म्हणजे काय बघा. व्हॉट इज मीन बाय एरर. ओके, तर याची डेफिनेशन एकदम साधी आहे. इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू and measured value. True value and measured value is called as error. ट्रू व्हॅल्यू आणि त्यानंतर मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय असते बघा. तर ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय. सपोज मी असं सांगितलं तुमच्यापैकी एकाला की ही जी लेंथ आहे, मला माहिती आहे, मला हे सर्व माहिती आहे की ही जी एवढी लेंथ आहे, ही लेंथ आहे सपोज 5 मीटर, मला माहिती आहे. ठीक आहे, मग आपण आपल्याच वर्गातल्या 2 विद्यार्थ्यांना आणलं आणि एकाला मेजर करायला लावलं, तर त्याच्याने काय झालं की 5.1 मीटर झालं. ठीक आहे, आणि दुसरा आला, ठीक आहे, त्याने मोजली 5.2 मीटर भरली. ठीक आहे, एक तिसरा आला, त्याने 4.9 भरली. ठीक आहे, आणि एक आला चौथा, त्याने बरोबर 5.0 म्हणजे ॲक्युरेट 5 मीटर मोजली. ठीक आहे, रिअल व्हॅल्यू म्हणजे मला माहिती आहे की ही जी लेंथ आहे तर ही 5 मीटर आहे, त्याला काय म्हणायची ट्रू व्हॅल्यू. ओके, म्हणजे नोन व्हॅल्यू पण आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? नोन व्हॅल्यू म्हणतो. नोन व्हॅल्यू म्हणजे माहिती असलेली व्हॅल्यू. ठीक आहे, आणि हे सर्व विद्यार्थी आले 1 2 3 आणि 4 यांनी ही मेजर केली आहे, म्हणजेच याला काय म्हणायची? मेजर्ड व्हॅल्यू. म्हणायचं. बरोबर आहे ना. हे झाले ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू मधला फरक. ठीक आहे, म्हणजेच बघा इथं ह्या सर्व गोष्टी यांनी या 4 विद्यार्थ्यांनी काय केल्या? ह्या मेजर केल्या. बरोबर आहे ना. म्हणजेच आता इथं यामधला डिफरन्स काय असेल? 5.1 मायनस 5 म्हणजे इथं 0.1 मीटरचा इथं काय आला? डिफरन्स आला. म्हणजेच या 0.1 लाच काय म्हणायचं? एरर म्हणायचं. काय म्हणायचं याला? एरर. आला ना एरर? बरोबर एरर आला. ओके, आणि ज्यावेळेस ट्रू व्हॅल्यू इक्वल टू मेजर व्हॅल्यू असते तर त्यावेळेस जो एरर असतो तर तो एरर किती असतो? 0 एरर असतो. त्यावेळेस एरर किती असतो? 0 असतो. जशा लास्ट विद्यार्थ्यामध्ये पहा, रिअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू 5, दॅट इज एरर इज इक्वल टू 0. ओके, तर अशा प्रकारे याची काय आहे? डेफिनेशन आहे, दॅट इज एरर इक्वल टू 0. ओके, एरर इथं काय आहे? 0 आहे. म्हणजेच तुमच्या मेजरमेंटमध्ये तंतोतंतपणा आणणे. ठीक आहे, म्हणजेच तुम्ही काय करत असता? एरर कमी करत असता. इथं एरर काय आला? जास्त आला. ठीक आहे, म्हणजेच ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू मधला डिफरन्स. ओके, ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू मधला डिफरन्स त्याला काय म्हणायचं? एरर असं म्हणायचं. मग आता हे एरर डिफरंट फिजिकल क्वांटिटीमध्ये येत असतात मेजर करत असताना. मग ते लेंथ असो, मास असो, टाइम असो, टेम्परेचर असो, करंट असो, व्होल्टेज असो, सबस्टन्स असो, अमाऊंट ऑफ सबस्टन्स असो, लुमिनस इंटेन्सिटी असो, कोणत्या पण फिजिकल क्वांटिटी असू द्या, यामध्ये ह्या मेजर करताना एरर हा येतोच. ओके, तर बघा एरर म्हणजे काय हे तुम्हाला जवळपास समजलं असेल. ठीक आहे, तर ही डेफिनेशन व्यवस्थित लिहून घ्यायची. ठीक आहे, आता बघू आपण याचे क्लासिफिकेशन, याचे कॉजेस आणि त्यावर रेमेडीज म्हणजेच एरर कशा प्रकारे कमी करता येईल, तर हे आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर पहा, हे करतो मी आता इरेज. ओके, तर क्लासिफिकेशन जनरली the error can be classified into 3 ways: systematic or controllable error, random error, and third is gross errors. Random error, systematic error, and these are the 3 types of the error. हे 3 टाइप्स कशाचे? एररचे. आणि हे कशा आहेत याचा पण एक सब टाइप्स आहे. याला काय म्हणतात नेमकं ते आपण आता डिटेलमध्ये बघणार आहोत. तर बघा, सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर. कंट्रोलेबल एरर वरूनच आपल्याला हे जे हेडिंग आहे समजून जाईल. कंट्रोलेबल एरर म्हणजेच काय की या एरर हा जो एरर येत असतो मेजरमेंट करताना हा आपण कंट्रोल करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. ठीक आहे, आणि याचे जे कॉजेस आहेत, कॉजेस आर नोन, म्हणजे याचे कारण काय आहेत तर हे कारण काय असतात आपल्याला माहिती असतात. कॉजेस आर नोन. ओके, तर त्याला काय म्हणायचं? कंट्रोलेबल एरर और सिस्टमॅटिक एरर. ठीक आहे, सिस्टमॅटिक एरर और कंट्रोलेबल एरर.
तर सिस्टमॅटिक एरर म्हणजेच काय की जे सर्व ॲपरेटस असतील, जे सर्व आजूबाजूचं इन्व्हायरमेंट असेल, याला काय म्हणतात सिस्टीम म्हणतात. याला काय म्हणतात सिस्टीम म्हणतात. की एकापेक्षा जास्त सर्व गोष्टी ज्यावेळेस एकत्र येतात तर त्यावेळेस काय तयार होते, सिस्टीम तयार होत असते. तर सिस्टमॅटिक एरर और कंट्रोलेबल एरर. ठीक आहे, सिस्टमॅटिक एरर म्हणजेच आजूबाजूची सर्व सिस्टीम, ॲपरेटसेस, ओके, ह्युमन बिईंग, ह्या सर्व गोष्टी म्हणजेच काय सिस्टीम, यामध्ये येणारा एरर म्हणजे सिस्टमॅटिक एरर. और कंट्रोलेबल एरर म्हणजेच काय की हा जो एरर आहे हा कंट्रोल करू शकतो, मिनिमाइज कमी करू शकतो आपण मेजरमेंट. जेवढा एरर कमी तेवढं परफेक्शन हे लार्ज. जेवढं परफेक्शन लार्ज तेवढं सायंटिस्टला रिसर्च करण्यासाठी इझी जात असतात सर्व गोष्टी. ओके, तर बघा सर्वात अगोदर सिस्टमॅटिक एररचा जो पहिला टाईप आहे तर तो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. तो काय आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर आहे. तर बघा इन्स्ट्रुमेंटल एरर तर साधा आहे की या नावातच सर्व काही आहे. तर इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजेच काय की द एरर विच इज अरायझेस ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. द एरर अरायझेस ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. बरोबर आहे ना. फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे जो एरर येत असतो मेजरमेंटमध्ये तर त्या एररला काय म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल एरर. काय म्हणतात त्याला, इन्स्ट्रुमेंटल एरर. बघा आता बऱ्याचशा अशा फिजिक्सच्या लॅबोरेटरी आहेत की त्या ज्या लायब्ररी आहेत तर त्या बऱ्याच वर्षापासून आहेत. ओके, आणि तिथं जे प्रयोग चालत आहेत तर ते प्रयोग पण बऱ्याच दिवसापासून काय आहे सुरू आहेत. बरोबर आहे ना. मग ते जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्यांचा पण काहीतरी एक लाईफ टाईम असतो. बरोबर आहे ना. त्यांच्यामध्ये काहीतरी एक इंटरनल सर्किट असते, त्यामध्ये असे बरेचशा काहीतरी गोष्टी असतात की त्यांचा एक परफेक्ट असा लाईफ टाईम असतो की तेवढ्याच वर्ष तो टिकत असतो. तेवढ्याच वर्षी त्या नंतर काही दिवसानंतर त्या ऑटोमॅटिक एक्सपायर होतात. बरोबर आहे ना, म्हणजेच खराब होतात. बरोबर आहे. तर त्याचमुळे मग मेजरमेंटमध्ये काय येत असतो, एरर येत असतो. परफेक्ट जे रीडिंग आहे, रीडिंग कशाला म्हणतात की जे आकडे असतात, जे रीडिंग असतात तर ते रीडिंग आपल्याला परफेक्टली मिळत नाहीत. तर त्या प्रकारचा एरर हा ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे येत असतो. तर त्या प्रकारच्या एररला काय म्हणतात, इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणतात. काय म्हणतात त्या एररला, इन्स्ट्रुमेंटल एरर. आलं लक्षात. एकदम साधा आणि सोपा आहे. बघा एक थोडासा का आउटसाइड आपण सब्जेक्टच्या जो तर पहा मी जो हा युनिट घेत आहे तर हा युनिट टोटली हा नीटच्या सिलेबस पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. यामध्ये जर स्टेट बोर्डचं तुम्ही मला काही सांगायचं नाही. ठीक आहे. परफेक्ट हा जो युनिट आहे हा सीईटी आणि नीट कव्हर करणारा युनिव्हर्सल सिलेबस वाईज मी घेत आहे. लक्षात. स्टेट बोर्डच्या बुकला हात पण लावायचं नाही, नीटच्या नोट्स व्यवस्थितरित्या रेफर करायच्या. केलं तर चालतं तुम्ही, स्टेट बोर्डचा असा काही प्रॉब्लेम नाही आहे. बट मॅक्झिमम फोकस कशावर असला पाहिजे, आपल्या नीटच्या सिलेबसवर असला पाहिजे आणि सीईटीवर असला पाहिजे. म्हणून हा जो एक युनिट आहे तर हा युनिट मी कंबाईन सीईटी आणि नीटचा सिलेबस कंबाईन करून असा एक माझा स्वतःचा एक सिलेबस बनवला आणि त्यावाईज ह्या सर्व नोट्स लिहून तुम्हाला देत आहे, टॉपिक घेत आहे. ओके, तर असं मागे पुढे होऊ शकते. हा टॉपिक स्टेट बोर्डच्या याच्यामध्ये नंतर आहे, अगोदर आहे, डझंट मॅटर. ठीक आहे, सिलेबस सर्वच कव्हर होईल. तर बघा लक्षात तुमच्या इन्स्ट्रुमेंटल एरर का बरं येतो, तर इन्स्ट्रुमेंटल एरर हा ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे येत असतो. आणि यावर मग उपाय काय आहेत, रिमेडीज काय आहेत, तर रिमेडीज एवढेच आहेत की जे जुनं आहे ते फेकून द्या आणि नवीन ॲपरेटस आणा आणि त्यावर रीडिंग घ्या. ठीक आहे. सो व्हॉट आर द रिमेडीज फॉर इन्स्ट्रुमेंटल एरर इज बिकम टू रिमूव्ह ओल्ड ॲपरेटस. ओके, जे ओल्ड ॲपरेटस आहे, जे ओल्ड सर्व सर्किट्स आहेत तर ते रिमूव्ह करून टाका ॲपरेटसेस. ओके, आणि नवीन घेऊन या आणि त्यावर रीडिंग घ्या. हे काय त्याचं रिमेडीज आहे. ठीक आहे. त्यानंतर सेकंड जो आहे तर तो आहे इन्व्हायरमेंटल एरर. इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. तर आता हे इन्व्हायरमेंटल एरर पण मेजरमेंटमध्ये अफेक्ट करत असते का, तर हो करत असते. कशा प्रकारे करत असते, सपोज बघा एखादा फिजिक्सचा जो एक्सपेरिमेंट आहे तर तो रिलेटेड आहे टेम्परेचरशी. कशाशी रिलेटेड आहे, टेम्परेचरशी. ओके, आणि त्या एक्सपेरिमेंटसाठी एक कॉन्स्टंट टेम्परेचर लागते, जवळपास सपोज 30 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तुम्ही सकाळपासून हा प्रयोग करण्यासाठी सुरुवात केली,
सकाळी बरोबर 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं, सकाळी 10 वाजता 12 वाजता पण टेम्परेचर मी मेजर केलं 30 डिग्री सेल्सिअसच भरलं, त्यानंतर मी 2 वाजता मेजर केलं 30 डिग्री सेल्सिअसच भरलं. म्हणजे जो माझा प्रयोग करत आहो मी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म करत आहे, तर त्यासाठी लागणारं कॉन्स्टंट टेम्परेचर मला मिळत आहे, बरोबर आहे ना. बट तुम्हाला सध्याची कंडिशन माहिती आहे काय, तर हिवाळ्यात पाऊस पडतो, बरोबर आहे ना, आणि उन्हाळ्यात पुन्हा पाऊस पडतो. म्हणजेच हा जो सर्व जे ऋतुचक्र आहे, हे जे सर्व सीजन आहेत, तर हे सर्व डिस्टर्ब झालेले आहेत, बरोबर आहे ना. म्हणजेच कधी पण पाऊस पडतो, कधी पण थंडी वाजते आणि कधी पण ऊन तापते, बरोबर आहे ना. म्हणजेच इथं ज्या सर्व गोष्टी येत आहेत, तर ह्या सर्व गोष्टी कशा आहेत की एन्व्हायरमेंटल फॅक्ट आहेत हे सर्व, बरोबर आहे ना. आणि काय झालं अचानक की 2 वाजेपर्यंत सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या, पण अचानक 4 वाजता काय पडला, पाऊस पडला. 4 वाजता पाऊस पडला, त्यामुळे काय झालं, टेम्परेचर अचानक डिक्रीज झालं, 20 डिग्री सेल्सिअसवर आलं, आणि माझा जो एक्सपेरिमेंट आहे तर तो काय होऊन जाईल, एक्सपेरिमेंट फ्लॉप होऊन जाईल, बरोबर आहे ना. म्हणजेच माझ्या मेजरमेंटमध्ये काय येतील, अचानक चेंजेस येतील, म्हणजेच इथं काय येतील, एरर येतील. ओके, म्हणजेच अचानक कशामध्ये चेंजेस येतील, प्रेशरमध्ये चेंजेस येऊन जातील, बरोबर आहे ना. पावसाळा हा सर्व प्रेशरवर डिपेंड आहे, प्रेशर, त्यानंतर टेम्परेचर, ओके, त्यानंतर ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत की सडन चेंज इन प्रेशर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. सो दिस एरर इज अरायझेस, दॅट एरर इज कॉल्ड इन्व्हायरमेंटल एरर, दॅट एरर इज कॉल्ड एज इन्व्हायरमेंटल एरर. ओके, आलं लक्षात तुमच्या. तर याला काय म्हणायचं, इन्व्हायरमेंटल एरर. व्हॉट इज मीन बाय इन्व्हायरमेंटल एरर, द एरर अरायझेस ड्यू टू सडन चेंज इन इन्व्हायरमेंटल फॅक्टर, दॅट इज प्रेशर, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. दॅट टाइप ऑफ एरर इज नोन एज इन्व्हायरमेंटल एरर. ओके, त्याला काय म्हणायचं, इन्व्हायरमेंटल एरर म्हणायचं. ठीक आहे, यावर रिमेडीज आहे का, तर हो, यावर रिमेडीज अशी आहे की थोडंफार टेम्परेचरचं लक्षात घ्यायचं, ठीक आहे, थोडंसं वातावरणाचा अगोदर अभ्यास करायचा बिफोर परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट, अँड आफ्टर दॅट वी कॅन परफॉर्मिंग एक्सपेरिमेंट. ओके, बरेचसे वेदर ॲप आहेत, तर त्यावर अगोदर सर्व वेदरचा स्टडी करायचा, त्यानंतरच तो एक्सपेरिमेंट काय करायचा, परफॉर्म करायचा. हे त्यावर रिमेडीज आहे. ठीक आहे, लक्षात, इन्व्हायरमेंटल एरर पण. त्यानंतर थर्ड आहे ऑब्झर्वेशनल एरर. ठीक आहे, तर बघा ऑब्झर्वेशनल एरर काय असतो, तर ऑब्झर्वेशनल एरर, ऑब्झर्वेशन म्हणजेच काय असते, निरीक्षण असते. ऑब्झर्वेशन म्हणजेच काय असते, निरीक्षण. ठीक आहे, ऑब्झर्वेशन काय असते, ऑब्झर्वेशनल एरर म्हणजेच काय, निरीक्षण. ठीक आहे, तर बघा सर्व जे रिडिंग येत असतात तुमच्या मीटरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असता, ठीक आहे, सपोज हे एमीटर आहे आणि यामध्ये तुम्ही काय मेजर करत आहात, करंट मेजर करत आहात, आणि त्यानंतर हे जे आहे हे सेकंड व्होल्टमीटर आहे की यामध्ये तुम्ही काय मेजर करत आहात, व्होल्टेज मेजर करत आहात. ठीक आहे, एक ऑब्झर्वेशनल एरर म्हणजेच काय की बघा हा जो एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतो तर त्यावेळेस 4 ते 5 जणांचा ग्रुप पण असतो, बरोबर आहे. म्हणजेच हे जे ऑब्झर्वेशन आहेत तर हे एकापेक्षा जास्त लोक घेत असतात. ठीक आहे, एक इथं येऊन गेला, ठीक आहे, याला असं दिसलं की इथं 10 एम्पियर करंट आहे. ठीक आहे, दुसरा आला त्याला दिसलं की 10.5 एम्पियर करंट आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर थर्ड जे आहे तो आला त्याला डायरेक्ट 11 एम्पियर दिसलं, बरोबर आहे ना. म्हणजे इथं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षणामध्ये काय होऊन राहिला, चेंज होत राहिला. मग निरीक्षणांमध्ये चेंज येत आहे, ऑब्झर्वेशनमध्ये चेंज येत आहे, त्यामुळे काय होऊन जाईल की जे एक ॲक्युरसी होती तर ते ॲक्युरसी इथे मेंटेन होणार नाही, बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला कॉन्स्टंट रीडिंग मिळत नाहीये, इथं आपल्याला कॉन्स्टंट रीडिंग मिळत नाहीये. ठीक आहे, तर कॉन्स्टंट रीडिंग न मिळाल्यामुळे काय होऊन जाईल, इथं बघा इथं जे आपला फायनल आन्सर आहे, फायनल जो रिझल्ट आहे तो फायनल रिझल्ट आपल्याला ॲक्युरेट मिळणार नाही. ठीक आहे, तर त्यालाच काय म्हणायचं, ऑब्झर्वेशनल एरर. तर ऑब्झर्वेशनल एरर हा मेंटेन करण्यासाठी काय कराल की ऑब्झर्वेशनल एरर मेंटेन करण्यासाठी व्यवस्थित सर्व एक्सपेरिमेंटवर व्यवस्थितरित्या ज्यावेळेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असतात तर त्यावेळेस व्यवस्थितरित्या लक्ष देणं काय आहे इथं आवश्यक आहे. म्हणजे स्वतः केअर घेणे आवश्यक आहे की जे लोक, जे स्टुडंट, जे सायंटिस्ट त्यावर तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करत आहेत तर त्यांनी व्यवस्थितरित्या त्यावर लक्ष देणं काय आहे आवश्यक आहे. सो दिस एरर कॅन बी मिनिमाइज्ड. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट जो आहे तर तो आहे आपला रॅन्डम एरर. ओके, किंवा बघा त्यानंतर ऑब्झर्वेशनल एररचं आणखी एक कारण असं दिसलं आहे की कारण तर आहे हेच किंवा केअरलेसनेस. ओके, केअरलेसनेस, बरोबर आहे ना. म्हणजे जे लोक
केअर एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना व्यवस्थितरित्या केअर घेत नाहीत, ठीक आहे, तर त्यामुळेच काय तो हा ऑब्झर्वेशनल एरर येतो, ठीक आहे, म्हणजे केअरलेसनेस म्हणतात त्याला काय म्हणतात, केअरलेसनेस म्हणतात. आणि त्याचप्रमाणे जो सेकंड आहे तर ते आहे इम्प्रॉपर सेटिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. तर बघा हे जे एक्सपेरिमेंट आहेत तर हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे असतात, तर त्यावेळेस एक्सपेरिमेंट काही एक्सपेरिमेंट हे अर्ध्या तासाचे असतात, बरोबर आहे ना. बट बिफोर त्या सर्व ॲपरेटसची जर सेटिंग करायची असेल तर त्या सेटिंगला जवळपास 2-2 तास लागतात, ठीक आहे. आम्ही स्वतः ह्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे. आम्ही जवळपास 7-7, 8-8 तास एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केलेला आहे. तर त्यावरून आम्हाला समजते एक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, त्यानंतर फोटो डायोडचा एक एक्सपेरिमेंट होता, तर त्याला सेट करण्यासाठी आम्हाला जवळपास 2 दिवस लागले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी आम्ही त्याची व्यवस्थितरित्या रीडिंग घेऊन तो एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. तर तो एक्सपेरिमेंट जवळपास अर्ध्या तासात काय झाला होता, कंप्लीट झाला होता आणि व्यवस्थितरित्या त्याचे सर्व रीडिंग आले होते आणि ग्राफ पण व्यवस्थितरित्या मेंटेन झाला होता, ठीक आहे. तर इम्प्रॉपर सेटिंग ऑफ द काय होते की ही इम्प्रॉपर सेटिंग का बरं होते की पहिले विद्यार्थी येतात तर त्या ॲपरेटसला डिस्टर्ब करून टाकतात, दुसरे विद्यार्थी येतात काहीतरी त्या मागची पिन काढतात, दुसऱ्या ठिकाणी लावून पाहतात, दुसरे करतात की तिसऱ्या ठिकाणी लावून पाहतात, आणि त्यानंतर काही बटन चालू बंद करतात, एखादं बटन ऑफच राहू देतात, एखादं बटन ऑनच राहू देतात, इम्प्रॉपर सेटिंग करून टाकतात काही विद्यार्थी ज्यांना खरंच शिकायचं नसते त्यांना, ओके. म्हणजे जी सेटिंग आहे त्याची ती बिघडून टाकतात, बरोबर आहे. तर तो एरर येत असतो मग तिथं ऑब्झर्वेशन मध्ये, तर त्या एररला काय म्हणायचं, ऑब्झर्वेशनल एरर असं म्हणायचं. लक्षात. तर हे आहेत ऑब्झर्वेशनल एरर. लक्षात. इन्स्ट्रुमेंटमुळे, फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे, इन्व्हायरमेंटल फॅक्टरमुळे आणि त्यानंतर स्वतःच्या केअरलेस आणि त्यानंतर इम्प्रॉपर सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंटमुळे येणाऱ्या एररला काय म्हणतात, ऑब्झर्वेशनल एरर असं म्हणतात. हे झाले 3 सबटाइप्स ऑफ द सिस्टमॅटिक ऑर कंट्रोलेबल एरर, की त्याचे कॉजेस आपल्याला काय असतात माहीत असतात, ओके. आणि ते सिस्टीममुळे म्हणजेच व्हेरियस ॲपरेटसमुळे आणि त्या विद्यार्थ्यांमुळे किंवा सायंटिस्टमुळे त्या ह्युमन बिईंगमुळे येणारे एरर, ओके. त्यानंतर सेकंड आहे रँडम एरर. त्यानंतर सेकंड काय आहे, रँडम एरर. रँडम एरर म्हणजेच काय की याचे जे कॉजेस आहेत, कॉजेस म्हणजेच काय, कारण, कॉजेस आर अननोन, ठीक आहे. म्हणजे याचे जे कॉजेस आहेत तर याचे कॉजेसच माहिती नाही आहेत आपल्याला की का बरं हा एरर येत आहे, हे आपल्याला माहीतच नाहीये. तर त्या प्रकारच्या एररला काय म्हणायचं, रँडम एरर, ओके. द एरर हुज कॉजेस आर अननोन, ओके, इज नोन ॲज रँडम एरर, ओके. म्हणजेच बघा एखादा स्टुडंट आला तर त्या स्टुडंटने 5 एम्पियर एवढा करंट मोजला त्या ॲपरेटस मधला. दुसरा स्टुडंट आला त्याने 5.1 मोजला, 5.1 एम्पियर एवढा करंट मोजला. तिसरा आला त्याने 5.2 मोजला, ठीक आहे. आणि त्यानंतर पुन्हा चौथा आला तर त्याने डायरेक्ट 5.4 एवढा करंट मोजला, ठीक आहे. मग हा एरर का बरं येत आहे, तर अर्धा तास 1 तास सर्व विद्यार्थ्यांनी डोकं लावलं, बट याचं जे रिझन आहे हे रिझनच माहिती पडलं नाही. वेदर इट इज सिस्टमॅटिकल एरर, ओके, वेदर इट इज ह्युमन बिईंग प्रॉब्लेम, ओके, हे लक्षातच आलं नाहीये. तर या प्रकारच्या एररला काय म्हणतात, रँडम एरर. आणि हे रँडम एरर पण बऱ्याच वेळ येत असतात, ठीक आहे. बऱ्याच वेळ खूप लोक डोकं लावतात त्यामागे, का बरं येत असेल, बट याचं रिझन माहिती नसते. तर त्या एररला म्हणतात रँडम एरर. काय म्हणतात त्याला, रँडम एरर. मग आता यावर रिमेडीज, यावर उपाय काय, प्रॉब्लेम आहे तो, सोल्युशन ही हे, राईट ना. तर रिमेडीज, तर याचे जे रिमेडीज, मग यावर काय करायचं, तर एकच करायचं की ह्या 4ही विद्यार्थ्यांचे व्यवस्थितरित्या असे रीडिंग लिहून घ्यायचे, 5 + 5.1 यांची करायची ॲडिशन, ओके. आणि हे किती विद्यार्थ्यांनी घेतले तर डिवायडेड बाय 4, ठीक आहे. म्हणजेच याला काय करायचं, याचा काय घ्यायचा, मीन घ्यायचा आणि ती काय ठरवायची, फायनल व्हॅल्यू ठरवायची, फायनल व्हॅल्यू. हीच काय यावर रिमेडीज आहे, हे काय यावर रिमेडीज, ओके. लक्षात. म्हणजेच याचा काय घ्यायचा, ॲव्हरेज घ्यायचा, ह्यांचा काय घ्यायचा, ॲव्हरेज. लक्षात. हे आहे याचं सोल्युशन, ओके. आपण काय पाहत आहोत, तर वेगवेगळे एरर आणि त्यावर पर्याय, ठीक आहे. तर असं आहे हे रँडम एरर आणि त्यावरचं सोल्युशन. त्यानंतर लास्ट आहे ग्रॉस एरर. लास्ट काय आहे, ग्रॉस एरर्स. हा जो ग्रॉस एरर्स आहे तर हा जनरली ह्युमन बिईंगमुळे येणारा एरर आहे. कोणामुळे, ह्युमन बिईंग, माणसामुळे येणारा एरर आहे, ओके.
पहा बरेचसे जे पर्सन आहेत तर ते सर्वात अगोदर कसे असतात, केअरलेसनेस असतात, की त्यांना कोण्याच गोष्टीची काळजीही नसते. तुम्ही आहात का तसे? तुम्ही नसाल. ठीक आहे. तर केअरलेसनेस म्हणजे काहीही काळजी नाही आहे, कोणत्याच प्रकारची काळजी नाही. द एरर विच इज अरायझेस ड्यू टू ह्युमन बिईंग or human mistakes is known as gross errors, okay. The errors which is arises due to human carelessness is known as gross errors. बरेचसे असे पर्सन आहे की त्यांना कोणत्याच प्रकारची सिन्सिअरिटी, सिरियसनेस ही नसतेच. बरोबर आहे ना. त्यामुळे हे सर्व एरर येत असतात. पहा काय होते कॉलेजमध्ये एखाद्या वेळेस की काही असे अमावस्या पौर्णिमा येणारे विद्यार्थी पण एक्सपेरिमेंट परफॉर्म करतात. बरोबर आहे ना. मग त्यावेळेस काय होऊन जाते की ते काहीतरी वेगळेच रिडिंग घेऊन घेतात. बरोबर आहे ना. वेगवेगळे एरर येतात. ठीक आहे. त्यानंतर व्यवस्थितरित्या सिन्सिअरिटी नसते. बरोबर आहे ना. कोणी म्हणते 5.1 तिकडे दिसते मीटरमध्ये, हा इकडे लिहितो 5.0. बरोबर आहे ना. ऑब्झर्वेशन पण व्यवस्थित नसतात. ठीक आहे. तो म्हणतो की लिहिणार आहे पाहून घेऊ काय होते तर, ओके मास्तर आपला घरचाच आहे असं पण म्हणतात. बरोबर आहे ना. एखादा म्हणतो की नाही हा 5.2 आहे, नाही हा एखादा म्हणतो 5.3 आहे. त्यामध्ये मग दोघांचं काय होते, भांडण सुरू होऊन जाते. आणि मग एखादा मधातलाच येतो की नाही हा 5.4 आहे. बरोबर आहे ना. दिस इज ह्युमन बिईंग. ओके. आणि अशा प्रकारचे यामध्ये काय येतात मग एरर हे येतातच. ठीक आहे. अशा प्रकारे झाले हे एरर. ओके. आता यामध्ये आणखी याच्या व्यतिरिक्त जर काही दिलेलं असेल तर आपण ते नेटच्या बुकमध्ये बघू. ओके. झालं काम, संपलं. एवढं पण सफिशियंट आहे इथं. म्हणजेच हे विद्यार्थी काय करत असतात, हे स्टुडंट काय करत असतात, हे पर्सन काय करत असतात, हे ह्युमन बिईंग काय करत असतात की ज्यावेळेस रिडिंग प्रॉपर घ्यायची असतात तर त्यावेळेस रिडिंग हे प्रॉपर घेत नाही. ठीक आहे. म्हणजे जो ऑब्झर्वेशन टेबल आहे की ज्यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करत असतो तर त्या सर्व ऑब्झर्वेशन व्हॅल्यू काय येतात, रॉंग येतात, इम्प्रॉपर येतात. इम्प्रॉपर रिडिंग of the observations, okay, may cause the error of that type of error is called as gross errors. okay. तर अशा प्रकारे हे सर्व आपले एरर. ओके. एक वेळ हात मारून घेऊ यावर पुन्हा. सिस्टमॅटिक और कंट्रोलेबल एरर. देयर आर 3 टाइप्स ऑफ एरर्स इन द मेजरमेंट that are system or controllable error, second is random error, and third one is gross errors. The systematic or controllable error can be classified into again 3 types, that are instrumental error, environmental error, and observational error. What is meant by instrumental error? The error which is arises due to faulty instrument is known as instrumental error. Okay. And the remedies on that error is to exchange this faulty instrument, okay, and bring new. And second is environmental error. The error which is arises in the measurement due to environmental factor which are suddenly changed, that are pressure, temperature, and humidity, and that's all. Okay. And third one is observational error. The error which is arises due to carelessness and improper setting of the faulty instrument, improper setting of the instrument. So this error arises and that error name is observational error. And second is random error. The error which having causes are unknown. Okay. This is called as random error, and the remedies is to take the average value or mean value of all reading. Okay. We get one proper value and which is minimum error and which have minimum error. And third one is gross error. The error which is arises due to human carelessness, improper setting, okay, and improper reading, okay, of the observations. That error is called as gross errors. Okay. Simply it is human being error. आलं लक्षात. तर अशा प्रकारे हे सर्व एररचे टाइप, एरर आणि एररचे टाइप. ओके. एररलेस क्वांटिटी तुम्ही केव्हा म्हणसाल, एररलेस मेजरमेंट केव्हा म्हणसाल, ज्यावेळेस ट्रू व्हॅल्यू आणि मेजर व्हॅल्यू यामधला डिफरन्स हा 0 असेल तेव्हा. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे झाले सर्व एरर. ओके. व्यवस्थितरित्या तुमच्या लँग्वेजमध्ये आता हे सर्व एरर लिहा आणि मला हा होमवर्क म्हणून सेंड करा. ओके. आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. नंतर एरर मेजरमेंट ॲक्च्युअल व्हॅल्यू घेऊन कशा प्रकारे मीन व्हॅल्यू, ओके, तर ह्या कशा प्रकारे लिहितात हे आपण बघू नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके. थँक्यू.